दरम्यान महापौर बंगल्यावर जमा झालेल्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ऋत्विक भालेकर यांनी। मुंबईच्या महापौर निवडणुकीच्या दिशेने आज महत्त्वाचं पाऊल शिवसेनेकडून उचललं जाणार आहे। शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक जे आहेत ते महापौर बंगल्यावर आलेले आहेत आणि या ठिकाणाहून ते कोकण भवनला जाणार आहेत आणि त्या ठिकाणी गटस्थापनेसाठी जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करणार आहेत। आपल्यासोबत आशिष चेंबूरकर जे आहेत त्यांना विचारूयात, सर काय नेमकी प्रक्रिया असेल एकंदरीत आणि तुमच्यासोबत अपक्ष जे तुम्हाला समर्थन देत आहेत ते सुद्धा असणार आहेत? नाही, ही प्रोसिजर आहे गेले अनेक वर्षापासूनची, जे कोकण आयुक्तांकडे सगळ्या नगरसेवकांचं पक्षाच्या वतीनं रजिस्ट्रेशन करण्यात येते, त्याचे फॉर्म बिम सबमिट करण्यात येतात, कळलं, फोटो आधार कार्ड ही प्रक्रिया आहे। या ठिकाणी सगळे जास्तीत जास्त नवीन नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेली आहे। या प्रक्रिया संयुक्तरित्या संचाने या ठिकाणी प्रक्रियेत भाग घ्यावा म्हणून हे महापौर बंगल्यावर आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आणि त्याच्याबरोबर आम्हाला जे समर्थन दिलेलं आहे अपक्ष नगरसेवकांनी ते सुद्धा आमच्या या ठिकाणी बरोबर आहेत। कुठेतरी दगाफटका होऊ नये आणि जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्याकडनं दबाव तंत्राचा वापर होऊ नये त्यासाठी ही घेतलेली दक्षता नाही, असं काय नाही। हे प्रत्येक निवडणुकीमध्ये तुम्हाला हेच चित्र दिसेल की एकत्रपणे सगळे नगरसेवक एकत्र जमणं, सगळ्यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत, काल महानगरपालिकेने दिलेलं पत्र, हे सगळं बरोबर आहे की नाही हे सगळं करून त्याची चाचपणी करूनच आम्ही सगळेजण एकत्र निघतो। त्यामुळे असं काय दबावतंत्र किंवा असं काय नाही आहे। तर पाहू शकतो आपण या ठिकाणी सर्व नवनिर्वाचित नगरसेवक जमलेले आहेत। या ठिकाणाहून त्यांची एक बैठक महापौर बंगल्यावर पार पडणार आणि यानंतर सगळे एकत्रित कोकण भवनला जातील। कोकण विभागीय आयुक्त जे आहेत त्यांना हमीपत्र दिलं जाईल आणि सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि कुठेतरी भविष्यात दगाफटका होऊ नये यासाठीचा शिवसेनेचा गट या ठिकाणी सज्ज झालेला असेल। कॅमेरा पर्सन अजित कदम सोबत ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, मुंबई।